वर्कआउट करताय पण अजिबात रिझल्ट नाही, मग तुमच्या वर्कआउट रुटीन मध्ये हे काही बदल करून पहा. खरं तर होतं काय की आपण अगदी खूप जोशाने जिम जॉईन करतो, रोज तिथे जाऊन घाम गाळतो आणि आपल्याला अपेक्षा असते की पटकन आपल्या वेंग स्केल मध्ये काहीतरी फरक पडला पाहिजे. पण आपला वेट लॉसचा जो फॉर्म्युला आहे तो काही इतका इझी नाहीये. आपल्याला वेट लॉस मध्ये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझा बॉडी फॅट किती आहे, मसल मास किती आहे आणि वॉटर किती आहे. जर का ह्या तिन्ही फॅक्टर्स मध्ये तुमचं वॉटर आणि मसल मास कमी होत असेल तर हा अनहेल्दी वेट लॉस आहे. सो जेव्हा तुम्ही जिम करता तर तुम्हाला फॅट लॉस वरती लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळे जिम करताना तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये आहारामध्ये भरपूर पाणी पिणं म्हणजेच हायड्रेशन याला खूप महत्व आहे. हाय प्रोटीन फूड्स खाणं म्हणजे तुमच्या एक्सरसाइजच्या आधी आणि एक्सरसाइजच्या नंतर हाय प्रोटीन फूड्स खाणं हेही तितकंच महत्वाचं आहे. सो जिम रुटीन बरोबर ह्या दोन गोष्टींचं जर का तुम्ही लक्ष दिलं आणि ह्याच्यामध्ये थोडे बदल केले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या फॅट लॉस आणि वेट लॉस जर्नीमध्ये मदत होईल. सो मी दिव्या सांगलीकर, टीम जस्ट फॉर हार्ट्स बरोबर आमचे जे पर्सनलाइज वेट लॉस प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कशनसाठी यायला नक्कीच इन्व्हाइट करते, जिथे आपण डिस्कस करू शकतो की तुमचा वेट लॉस गोल नक्की काय असला पाहिजे, तुमच्या आताच्या लाईफस्टाईलनुसार, रिस्कनुसार नक्की तुमची जर्नी कशी असली पाहिजे ह्यासाठी आम्ही तुमची मदत करू शकतो. तो खालती दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा आणि आपण तुमच्या वेट लॉस प्लॅनबद्दल अजून डिटेलमध्ये बोलूया. धन्यवाद.